प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये ज्यांनी वतीनं दिलेलं आहे 15,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक विजेत्या संघाला आज नक्कीच मिळेल. आणि ते प्रथम पारितोषिक दिले माननीय श्री रामभाऊ धोंडीबा महाडिक शिवसेना अध्यक्ष हडप सर यांच्या वतीनं तब्बल 15,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये देण्यात आलेलं आहे. तर द्वितीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये 11,000 रुपये माननीय श्री शिवाजी पप्पू विठ्ठल महाडिक कैलासवासी मुकेश भाऊ महाडिक यांच्या स्मरणार्थ तुम्हाला पाहायला मिळेल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो त्यांनी 11,000 रुपये या स्पर्धेमध्ये ठेवलेला आहे. आणि पहा या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ते म्हणजे 7,000 रुपयांचं. आणि 7,000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतो तिसऱ्या क्रमांकाचं या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे, ज्यांच्या वतीनं आपल्याला मिळालेलं आहे. सौभाग्यवती छाया रमेश आप्पा महाडिक शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीनं हे तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आहे. तर बरीचशी पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समनसाठी तुम्हाला या स्पर्धेमध्ये पारितोषिकं बघायला मिळतील. विशेष सहकार्य आपण पाहतो सातत्याने या स्पर्धेसाठी बऱ्याचशा मान्यवरांचं लाभलेलं आहे. आणि पूर्ण गावानं केलेलं सहकार्य, सगळ्या खेळाडूंचं मिळालेलं योगदान आणि सगळ्यांचं कष्ट आणि त्या कष्टाचं एक गोड फळ तुम्हाला आता इथे मैदानामध्ये बघायला मिळेल की इतकी देखणी स्पर्धा SPL 2020 ही आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी उभी राहिलेली आहे. आज शेवटचा अंतिमचा दिवस आहे. बघायचं आता अंतिमच्या दिवसामध्ये होणारी ही पहिली लढत आज सुरू होते. तर एका साईडनं तुम्ही बघा जो संघ गेली मला वाटतं 5 का 6 सामने त्यांनी खेळलेले आहेत आणि त्यांना प्रत्येक सामन्यामध्ये विजय तो संपादन करत आलेला संघ वार्ड क्रमांक 2 आज तुम्हाला मैदानामध्ये इथे पाहायला मिळतोय की त्यांना पराभव हा दूरवरती काय असतो हे त्यांना थोडंसं सुद्धा माहिती नाही. सातत्यानं विजयरथ त्यांनी संपादन केलेला आहे आणि विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी आज वार्ड क्रमांक 5 आता ही बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांची मी लढत म्हणेल की एक समान हे ताकदीचे दोन मातब्बर संघ तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतील. एका साईडनं वार्ड क्रमांक 5 सागर कामठे, बाळकृष्ण महाडिक आणि बाळासाहेब मांढरे अशा एक ताकदवान खेळाडूंचा भरणा असणारा हा संघ तुम्हाला बघायला मिळेल. तर दुसऱ्या साईडनं वार्ड क्रमांक 2 ची जर मी प्लेइंग लिस्ट बघितली तर सगळे खेळाडू तुम्ही मला बघायला मिळतील. एक यंग खेळाडू त्या संघामध्ये आहेत की एक नवोदित खेळाडू आहेत 20-20, 21, 22 वर्षांचे खेळाडू त्यांच्या संघामध्ये क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला तो संघ बघायला मिळेल. मात्र त्यांनी बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना आतापर्यंत पाणी पाजत इथपर्यंत त्यांचा प्रवास खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण केलाय. आणि आता इथे सुद्धा तुम्ही बघितलं आता विशाल धारक तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज मार्कवरती षटक क्रमांक 1 ला त्यानं सुरुवात केलेली आहे. आणि सागर कामटे सारखं वादळ त्यानं खूप लवकर शांत केलं आणि नवीन खेळाडू स्वतः संघाचा संघनायक तुम्हाला आता मैदानामध्ये बाळा मांढरे नॉन स्ट्राईक एंडला खेळताना आपल्याला बघायला मिळतील. षटक क्रमांक 1 चा खेळ आपण पाहतो तर इथे सुरू आहे. आणि धावपलकीवरती आपण बघू एक गडी बाद धावपलकीवरती आपल्याला धावपलक दाखवेल जो एकेरी अंकामध्ये कदाचित अजून असावा. फक्त 2 धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना आता बाळकृष्ण महाडिक यांची ताकद किती मोठी आहे हे मी कालही पाहिलं, परवाही पाहिलं आणि आज आपल्याला त्यांचा खेळ कसा हे मला बघायचंय. एक षटकाचा खेळ संपतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 3 धावा एक गडी बाद वार्ड क्रमांक 5 अर्थात जय मल्हार क्रिकेट क्लब शिंदवणे की बाळकृष्ण महाडिक तुम्ही पहा त्यांच्या काळामधलं क्रिकेट त्यांनी बघितलेलं आज वयवर्ष त्यांचं बघितलं तर खूप जास्त वयवर्ष आहे. मात्र आजही चांगल्या चांगल्या खेळाडूंना लाजवेल असा खेळ बाळकृष्ण महाडिक सरांचा या मैदानावरती मी बघितला. आणि तुम्ही पहा त्यांच्या काळामधलं जे क्रिकेट होतं ज्यावेळेस ते क्रिकेट खेळत होतं त्यावेळेसचं क्रिकेट खूप वेगळं होतं. त्यावेळेस व्हॉट्सअप नव्हते, सोशल मीडियाचा वापर जास्त इतका होत नव्हता, यूट्यूब त्यावेळेस इतक्या मोठ्या मोठ्या वेबसाईट आपण पाहतो या टेनिस क्रिकेटमध्ये कार्यरत नव्हत्या. आता एखाद्या गावामध्ये ज्यावेळेस स्पर्धा असायच्या पहा चेंडू बाळकृष्ण महाडिक लटपण थेट थोडा उशिरा का होईना इथे डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू फेकून दिलाय. खणखणीत हा षटकार आहे की पहा त्या खेळाडूची ताकद खूप मोठी आहे आणि त्या खेळाडूनं बरंचसं क्रिकेट पाहिलेलं नाही तर क्रिकेट जगलेला हा माणूस आहे. मी सांगितलं त्यांच्या काळामध्ये जर एखाद्या गावामध्ये आता स्पर्धा जर असल्या तर पॅम्पलेट वगैरे व्हॉट्सअपवरती त्यावेळेस सेंड होत नव्हते, शेअर होत नव्हते, सोशल मीडिया इतकं प्रगत नव्हतं. आणि त्यावेळेस काय व्हायचं, त्यावेळेस पोस्टानं पाठवलं जायचं निरोप एखाद्या टीमला, पोस्टानं निरोप पाठवायला जायचं की आमच्या गावामध्ये टुर्नामेंट आहे, आम्ही स्पर्धा ऑर्गनायझेशन कमिटी आयोजित केलेली आहे तर तुमचा संघ घेऊन आमच्या स्पर्धेमध्ये खेळायला या. असे कित्येक किस्से मी पाहिले डोळ्यानं. हा मिड विकेट पुन्हा हा चेंडू आदित्यवरती हा लागोपाठचा हल्ला आहे दुसरा आणि लागोपाठ दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा हा दुसरा षटकार.
बाळकृष्ण महाडिक. हो, यावेळेस पहा इथे मिड विकेट विशाल खूप दूरवरती होता आणि इथे एक टप्पा हा चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. 2 षटकारानंतर हा तिसरा एक चौकार आहे की अशा कित्येक गोष्टी तुम्ही बघितल्या असतील या आधी. गावागावामध्ये ऑर्गनायझर फिरायचे, पोलवरती भिंतीवरती त्यांचं पॅम्पलेट चिकटवून ते पुढे जायचे, प्रत्येक गावोगावी फिरायचे की त्यावेळेस सोशल मीडियामुळे त्यांना तो निरोप देता येत नव्हता, त्यामुळे ते स्वतः गावांगावांमध्ये जायचे. हा चेंडू बाळकृष्ण महाडिक थांबायला तयार नाही. आदित्यवरती हा प्रचंड मोठा हल्ला आहे आणि आदित्य हा संघाचा मेन गोलंदाज आहे आणि या मेन गोलंदाजावरतीच बाळकृष्ण महाडिक यांनी चढवलेला एक प्रचंड मोठा हल्ला आता तुम्हाला बघायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करणारा गोलंदाज आपण बघितला आणि आता इथे दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा वाढ क्रमांक 5 संघ मात्र आता इथे मैदानामध्ये धावांचा पाऊस पाडायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. हा चेंडू यावेळेस शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मेनपंतांनी सांगितलं आदित्यचं खूप महागडे षटक मी म्हणेल हे संपलं इथं 2 क्रमांकाचं आणि 2 क्रमांकाच्या षटकाच्या समाप्तीनंतर वाढ क्रमांक 5 चा संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 24 धावा, 1 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर ही परिस्थिती आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल की खूप चांगल्या स्पर्धा त्या काळी व्हायच्या. त्या काळचं क्रिकेट, आधीचं क्रिकेट वेगळं होतं. बक्षीस थोडी असायची मात्र आनंद खूप मोठा असायचा आणि पा कित्येक संघ काय खेळाडू पा सायकलवरती डबल सीट फक्त खेळण्यासाठी आपण पाहतोय बऱ्याचशा गावावरून दुसऱ्या गावांवरती ते खेळण्यासाठी जायचे. आणि त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल हाफपिच क्रिकेटचा जो हाफपिच क्रिकेट होतं त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल की एक आक्रमक फलंदाजांचा भरणा, आक्रमक फलंदाजांचा, गोलंदाजांचा एक बॅलन्स असणारा संघ तुम्हाला त्या काळीही बघायला मिळायचा. आता क्रिकेट आपलं बदलतंय. आता लहान प्रत्येक खेळाडू काय वेळेस आता मी बघितलं त्या दिवशी DSK ला एक स्पर्धा सुरू होती. हा चेंडू पॉइंट मध्ये आणि क्षेत्ररक्षक समोर उभा होता आणि बाळकृष्ण महाडिक नावाचं वादळ थांबतंय. धक्का क्रमांक हा दुसरा पाहिजे मला. बाळकृष्ण महाडिक यांचा खेळ इथे आपण पाहतो संपतोय. विशाल हा नवीन खेळाडू मैदानामध्ये आता आपण पाहतो खेळण्यासाठी वार्ड क्रमांक 5 कडनं. ही खूप चांगल्या स्पर्धा आता सातत्यानं आपल्या भेटीला येत आहेत. लहान मुलं सुद्धा आता घरच्यांनी सुद्धा खूप लक्ष आपण पाहतो क्रिकेटमध्ये दिल्या कारणानं आता लहान मुले सुद्धा क्लब जॉईन करतात आणि ते सुद्धा क्रिकेटवरती आता लहान मुलांचं सुद्धा मी म्हणेल खूप प्रेम तुम्हाला या खेळावरती बघायला मिळेल. व्हाईट बॉल कारण आता प्रत्येक गावामध्ये हा खेळ प्रगत झालेला आहे. प्रत्येक गावामध्ये हा खेळ खेळतोय आणि फक्त तुम्ही बा खेळला जात नाही तर आता या खेळामध्ये एक चांगले गाव लेवलचे खेळाडू सुद्धा एक चांगले करिअर बनवतात. एक चांगले नवोदित खेळाडू आता आपल्याला टेनिस क्रिकेटनं दिलेले आहेत. टेनिस क्रिकेटचा कुठेतरी टेनिस क्रिकेटला मोठ्या अर्थात राजदरबारी नाही मिळावा असं सर्वांचं म्हणणं होतं. तेही म्हणणं कुठेतरी आता पूर्ण झालं कारण टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप आपण सर्वांनी बघितला त्यामुळे आता हा खेळ मोठा झालाय. टॉप एज बॅट्सचा बाळा मांढरे यांचा खेळ कदाचित इथे थांबेल. कॉट बिहाइंडचा हा शिकार आहे. धक्का क्रमांक 3 वार्ड क्रमांक 5 संघाचे संघनायक बाद. हा एक खूप मोठा खिंडार संघाला पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं बाळकृष्ण महाडिक यांनी केलेला हा प्रचंड मोठा आक्रमण आपण सगळ्यांनी बघितलं आदित्यवरती आणि षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा परिस्थिती बदलली. परिस्थितीने युटर्न घेतला
आणि आता इथे बाळकृष्ण महाडिक बाद झाल्यानंतर बाळा मांढरे सुद्धा संघाचे संघनायक याच ओव्हरमध्ये बाद होत आहेत. आता इथे कुठेतरी वार्ड क्रमांक 2 पुन्हा या सामन्यामध्ये माघार येताना तुम्हाला बघायला मिळेल. एक चांगली गोलंदाजी ह्या गोलंदाजाकडनं आता तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 ला तो घेऊन आलाय आणि पॉवर प्ले संपल्या कारणाने क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा एक फार मोठे चेंजेस तुम्हाला बघायला मिळतील. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये एका खेळाडूला उभं करून ठेवलेला आहे. डीप लॉग ऑफ, लॉग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, फर्स्ट स्लिप, पॉइंट, शॉर्ट, थर्ड मॅन, हे असं एक क्षेत्ररक्षण घेऊन या गोलंदाजानं गोलंदाजी त्यानं सुरुवात केली होती आणि त्याची सुरुवात इतकी भयानक होती की त्यानं 2 खेळाडू ताकदवान याच ओव्हरमध्ये तंबूमध्ये माघारी पाठवून दिलेले आहेत. आणि बाकीचे चेंडू सुद्धा अचूक लाईन अचूक टप्प्यावरती तो चेंडू ठेवतोय. कुठे बॅटवरती चेंडू लागत नाही समोरच्या फलंदाजाच्या. एक फक्त हवेमध्ये बॅट फिरते, बॅट आणि बॉलचा कुठे दूरवरती संपर्क होत नाही. यावेळेस मात्र एक शॉर्ट पिच चेंडू ढकलून दिलाय डीप पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे समोर आदित्य क्षेत्ररक्षण करेल आणि त्याने चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा केलं. फेक सुद्धा त्याच्या येईल. मात्र ओव्हर थ्रोच्या आपण पाहतोय इथे एक सिंगल ओव्हर थ्रोची धाव मिळेल आणि ह्या एका सिंगलच्या सहाय्याने षटक क्रमांक संपल्याचा इशारा मेनपंत तुषार मेटे देतील. षटक क्रमांक 3 चा खेळ संपतोय. धावपलकीवरती आपण जाऊ. टोटल आता 3 गडी बाद होत आहेत आणि 29 धावा वार्ड क्रमांक 5 संघ हा धावपलकीवरती पूर्ण करीत आहे. विशाल धारकला आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला तो खेळाडू पाहायला मिळेल. हा सुद्धा एक नवोदित खेळाडू आहे. कमी वर्षामध्ये त्याचं वय वर्ष बघितलं अगदी कमी आहे आणि कित्येक खेळाडू मी आता अंडर 19च्या या स्पर्धेमध्ये खेळताना बघितलेत. कित्येक खेळाडू तुम्हाला बघायला मिळतील ज्यांचा खेळ पाहण्यासारखा आहे. आणि वार्ड क्रमांक 2 मध्ये तर एक सगळेच खेळाडू एक नवोदित खेळाडू आहेत. वय वर्ष अगदी त्यांचं कमी आणि कमी वयामध्ये ज्यांनी क्रिकेट खूप खेळलेलं आहे आणि ह्या खेळामध्ये एक चांगलं नाव ते आता बनवताना तुम्हाला बघायला मिळतील. आणि यांनी ज्यावेळेस तुम्ही बाहेरच्या स्पर्धा आपण खेळतो, मोठ्या मोठ्या खेळाडूंसोबत आपण ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस एक खूप शिकायला मिळतं. हे खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही मोठ्या खेळाडूंसोबत जितकाही क्रिकेट खेळाल, त्यांच्या अंडर त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही जास्त क्रिकेट खेळाल तर ते तुमच्या फायद्यासाठी खूप चांगलं असेल. तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच जास्त होईल कारण मोठ्या खेळाडूंकडनं बरंच काही शिकायला मिळतं लहान खेळाडूंना. ज्यावेळेस तुम्ही पवेलियन डगआउट शेअर करता मोठ्या खेळाडूंसोबत, खऱ्या अर्थानं ती परिस्थिती खूप वेगळी असते, ते एन्व्हायरमेंट वेगळं असतं, ते वातावरण वेगळं असतं. व्हाईट बॉलचा हा इशारा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चा वापर आपण पाहतो इथे पुन्हा एकदा मेनपंच करतील की बरंचसं शिकायला तुम्हाला या खेळामध्ये पाहायला मिळतं आणि हा खेळ माणसं जोडणार आहे मी नक्कीच म्हणेल. हा चेंडू डीप पॉइंट, एक टप्पा हा चेंडू सीमारेषेला लाग लावतोय. 4 धावा की माणसं जोडणारा सुद्धा हा खेळ आहे. प्रत्येक गावामध्ये तुम्हाला स्पर्धा बघायला मिळतील. ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा खेळला जाता, एक चांगला खेळ केला त्या गावामध्ये तर तिथे तुम्हाला सगळे ओळखू लागतात आणि हळूहळू तुम्हाला हा खेळ अगदी मोठा करून जातो. आता ऋतुराज गायकवाड सारखा खेळाडू तुम्ही पाहिले MS धोनी सोबत तुम्हाला IPL मध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळालं. आणि एक छोट्याशा गावामधनं मला वाटतं आता इथून सासवड जास्त दूर नसावं, एक 10-15 किलोमीटर गाव जवळ आहे इथून. आणि इतक्या जवळचा खेळाडू ज्यावेळेस आपल्या ग्रामीण भागातला खेळाडू जर इतकं मोठं एक प्रोफेशनल क्रिकेटमध्ये इतकं मोठं नाव कमवू शकतो तर आपणही कमवू शकतो, यामध्ये कोणतीही शंका नाही. त्यासाठी फक्त एक तुमची मेहनत आणि ह्या खेळासाठी तुम्ही वेळ देणं फार गरजेचं आहे. कारण कोणत्याही क्षेत्रात ज्यावेळेस तुम्हाला नाव कमवायचं आहे, कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तुम्हाला काम करायचं त्यावेळेस तुम्ही त्या क्षेत्राला किती महत्त्व देता, किती वेळ देता आणि तुमचं कष्ट प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. जिथे कष्ट प्रामाणिक असतात तिथे यशालाही पर्याय नसतो, त्यामुळे तुमचं कष्ट प्रामाणिक असणं फार महत्त्वाचं आहे. विशाल धारक तुम्हाला गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळतो. षटक क्रमांक 4 ला त्याने सुरुवात केलेली आहे आणि गोलंदाजी मार्कवरती ज्यावेळेस तो आला यावेळेस पुन्हा एक अपील, मेन पंचांकडे अपीलला मिळालेलं दाद, बॅटची कड घेणार हा चेंडू थेट विकेट किपरच्या दस्तानामध्ये. कॉट बिहाइंड, धक्का क्रमांक 4 वार्ड क्रमांक 5 संघासाठी आहे. एकोणचाळीस धावा धावपलकीवरती इथे तुम्हाला पाहायला मिळतील. तर आता फलंदाज बाद होत आहेत 4. वार्ड क्रमांक 5 ला सुद्धा एक चांगला धावपलक उभा करावा लागेल कारण वार्ड क्रमांक 2 मध्ये चांगल्या फलंदाजांचा भरणा आहे. विशाल धारकची खेळी आधी आपण बघितले ज्यानं 50 धावा याच मैदानावरती
बनवलेले आहेत. त्यामुळे आता बघायचं या सामन्यामध्ये वार्ड क्रमांक 5 किती आव्हान समोरच्या प्रतिस्पर्ध्यासमोर ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आसमान दाखवलंय गोलंदाजाला. एक बिग ब्लास्ट इथे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. खणखणी षटकार. जुना बॉल आतमध्ये आता आपल्याला द्यावं लागेल. या 6 धाव्यानं धावफलक नक्कीच पुढे सरकेल. तुम्ही पहा परिस्थितीचा विचार करून त्या परिस्थितीनुसार काम करणं हे फार गरजेचं असतं क्रिकेट खेळामध्ये. आता आपले 4 खेळाडू बाद झाल्यानंतर थोडासा प्रेशराईज वार्ड क्रमांक 5 झाला होता. मात्र हा एक षटकार प्रेशर रिलीज करणारा होता. मात्र तुम्ही प्रत्येक फटक्यावरती जर हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर तिथे नक्कीच तुम्हाला थोडासा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बघायचं आता एक चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर इथून पुढच्या चेंडूमध्ये काय परिस्थिती असणार हे आपल्याला बघायचंय. हा चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या खूप बाहेरून जातोय आणि वाईटचा इशारा सुद्धा पहा इथे मेनपंत देतील. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट यॉर्कर ऑफ स्टंप वरती हा चेंडू ठेवला होता. तिथे शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवण्याचं काम आता प्रीतम करतोय, कारण त्याने पहिल्या चेंडूवरती षटकार आल्या कारणाने त्याने पुन्हा एकदा थोडेसे चेंजेस आपल्या गोलंदाजीमध्ये केलेले आहेत. आणि मी आधी सांगितलं की पहा जी बुद्धिमत्ता दाखवून देतात ते बुद्धिमान नव्हे. 48 धावा की आपली बुद्धिमत्ता न दाखवता ज्या बुद्धीनं चालतात, वापर करतात आणि आपला फायदा करून घेतात ते खरे बुद्धिमान. आणि इथे तसं काम प्रीतमला सुद्धा करावं लागेल. पहा विशाल धारक तिथे पहा वाऱ्याच्या वेगानं चेंडूवरती येतोय आणि त्यानं चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबवला सुद्धा. आज सामने महत्वाचे आहेत. आज सामने खूप महत्वाचे कारण आज फायनलचा दिवस आहे आणि अंतिम 4 मध्ये तुम्हाला जायचं असेल तर आज प्रत्येक सामना खूप चांगल्या नेट रन रेटनं जिंकणं गरजेचं आहे. आता 5 संघ टोटल या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आणि 5 संघांपैकी आज एक संघाचा प्रवास या स्पर्धेमधला थांबेल, ज्याला या स्पर्धेला आज रामराम ठोकावं लागणार आहे. तर 4 संघ बक्षीस पात्र फेरी खेळतील आणि त्यामधले 3 संघ पारितोषिक या स्पर्धेमधलं आपल्या घरी घेऊन जाणार आहेत. त्यामुळे बघायचं आता आजच्या दिवसामध्ये कोणता वार्ड आपल्या घरी या गावाचा चॅम्पियन होईल. षटक क्रमांक संपतंय 4 क्रमांकाचं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 52 रन्स ऑन बोर्ड, 52 धावा धावपलकीवरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर वार्ड क्रमांक 5 संघ आपण पाहतो इथे बनवतो की पहा आता एक असा संघ आहे जो या स्पर्धेमधला चॅम्पियन ठरेल आणि 15,000 रुपयांचं रोख पद्धतीचं पारितोषिक सुद्धा त्या संघाला इथे देण्यात येईल. आणि आता कोणता संघ असेल ह्या प्रश्नाचं उत्तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपल्याला मिळून जाईल, कारण आज सुद्धा आपल्याला फायनलचा दिवस आणि आपल्याला फायनल सुद्धा खेळून घ्यायचे आणि आज 7च सामने आपले आहेत. त्यामधला हा पहिला सामना सुरू आहे. यानंतर आपल्याला 6 सामने फायनल धरून खेळवायचेत आणि पाहता 11 वाजून गेलेत. आज फायनलचा दिवस असल्या कारणाने खूप महत्त्वाचे सामने तुम्हाला आज प्रत्येक दिवसामध्ये बघायला नक्कीच मिळणार आहेत. आजच्या दिवसभरामध्ये बघायला मिळणार आहेत. आणि लीग पद्धत सुद्धा आज खूप महत्त्वाची. आता वार्ड क्रमांक 3 ची लढत एक आपल्याला बघायला मिळेल. वार्ड क्रमांक 4 पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल. वार्ड क्रमांक 1 पुन्हा बघायला मिळेल की आज प्रत्येक वार्ड आपल्या ज्या लीग पद्धतीच्या काही मॅचेस शिल्लक आहेत ते आज खेळून घेतील. पहा पुन्हा बॅटसी कट घेणारा हा चेंडू झेल टिपला निखिलनं आणि अजून एक धक्का वार्ड क्रमांक 5 संघासाठी आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये आता खेळण्यासाठी आपण पाहतो इथे पदार्पण करतो तो म्हणजे ओंकार. धावपलीवरती धावा वार्ड क्रमांक 5 नक्की त्यांनी चांगला स्कोर उभा केला मी असं म्हणेल. मात्र त्यांना विकेट बाद एक भरपूर खेळाडू बाद झालेत हे तुम्हाला बघायला मिळेल की त्या बऱ्याचशा खेळाडूंना आतापर्यंत बाद करण्यामध्ये सुद्धा वार्ड क्रमांक 2 इथे यशस्वी ठरलेला तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू डीप फाईन लेग 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू दरी ओलांडतोय आणि सीमारेषेच्या बाहेर सुद्धा जाईल. 4 धावा मिळतील. या 4 धाव्याने धावपलीवरती आपण जाऊ. वार्ड क्रमांक 5 संघ पुढे सरकेल, धावपलीवरती जाऊन पोहोचतील. 58 धावा. हो 6व्या षटकाचा खेळ आपण पाहतो आता इथे प्रगती पथावरती सुरू आहे बघा. पुन्हा एकदा इथे शफल केलं होतं, थोडस समोर चालत आला होता आणि पुन्हा वाऱ्याच्या वेगाने ती बॅट फिरली होती. मात्र फक्त बॅट हवेमध्ये फिरली, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. लागोपाठचा हा दुसरा निर्धाव चेंडू तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक सुद्धा संपतोय इथे 6व्या क्रमांकाचं कदाचित. आणि 6 षटक म्हणजे 1 इनिंगचा खेळ आपण पाहतो इथे संपतोय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर वार्ड क्रमांक 5 संघ पूर्ण करतोय त्या म्हणजे 58 धावा. तर येणाऱ्या 36 चेंडूमध्ये पहा गरजेच्या असतील 59 धावा आणि 59 धावांचं टार्गेट घेऊन आता वार्ड क्रमांक 2 मैदानामध्ये उतरताना तुम्हाला बघायला मिळेल
की बा वार्ड क्रमांक 2 आतापर्यंत जितकेही सामने खेळलाय त्यांनी प्रत्येक सामना जिंकलेला आहे आणि पॉइंट टेबलमध्ये अव्वल क्रमांकावरती म्हणजे 1 क्रमांकावरती वार्ड क्रमांक 2 ची पोझिशन आहे. त्यांना तिथून खाली कोण नेला पहा, त्यांनी ती जागा अजून तरी सोडलेली नाही. आता या सामन्यामध्ये पहा, जर वार्ड क्रमांक 5 ला इथे जिंकायचा असेल तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जो सातत्याने विजय संपादन करत आलेला संघ वार्ड क्रमांक 2 त्यांना पराभव माहीत नाही, त्यांना पराभव आतापर्यंत स्वीकारला नाही, त्यांना पराभव अजिबात मान्य नाही. त्या संघाला कदाचित इथे पराभूत करायचं असेल तर खूप चांगली गोलंदाजी वार्ड क्रमांक 5 संघाला नक्कीच करावं लागेल आणि त्यामध्ये सागर कामठेचा रोल सुद्धा खूप महत्त्वाचा असेल, कारण त्याचे 12 चेंडू मैदानामध्ये आता या बघायचे कशा पद्धतीने तो टाकेल. 36 चेंडू आणि 59 धाव्यांचं टार्गेट असणारा हा सामना आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. मनोज वाघोलेकर सर, आपल्याला विनंती, आपण पंचांच्या सोबत जावं. तुषार सरांच्या सोबत आतमध्ये या, की आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये काम करायचे. वार्ड क्रमांक 3 मध्ये मनोज सर खेळत असतात, आता ते पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतील. 36 चेंडू 59 धाव्यांचं टार्गेट घेऊन वार्ड क्रमांक 2 मैदानामध्ये उतरला. विशाल धारक आतमध्ये येतोय आणि बंटी यादव हे 2 फलंदाज तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतील. आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा 08 क्रमांकाचा जर्सी ज्यानं परिधान केलेला आहे, अर्थात तोच सागर कामठे पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला बघायला मिळेल. बंटी यादव पहिला चेंडू, बंटी यादवचा हा फटका खूप उंच आणि खूप जास्त दूर सुद्धा हा चेंडू येतोय. एक बाउन्स सीमारेषेच्या बाहेर हा फटका खणखणीत चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने झालेली ही सुरुवात वार्ड क्रमांक 2 ची आहे. काय या वार्ड क्रमांक 2 ची इतकी मोठी ताकद आहे का? तो आतापर्यंत सातत्यानं सगळे सामने त्यांनी जिंकलेले आहेत. त्याचं एक जिवंत उदाहरण तुम्हाला इथे पाहायला मिळालं. 59 धाव्यांची गरज असताना बंटी यादव पहिल्या चेंडूवरती चौकार खेळून इरादे स्पष्ट करतोय की आम्ही सहजासहजी हार मानणार नाही. इथे गोलंदाजी मार्कवरती सागर कामठे मात्र हा चेंडू थांबवला. बाळा मांढरे यांनी, जे स्वतः पूर्णपणे बॉडी लाईनवरती उभे का तुम्हाला बघायला मिळतील क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये, आणि स्वतः संघनायक आहेत. ही स्पर्धा उभी करण्यासाठी ऑर्गनायझेशन कमिटीमधला एक फार मोठा हिस्सा ते आहेत. आणि आज स्वतः वार्ड क्रमांक 5 मधनं तुम्हाला त्यांचा एक खेळ आपल्याला बघायला मिळाला. आज मला वाटतं कदाचित थोडेसं बॅटचा टॉपेज घेणारा चेंडू विकेट किपरनं तो झेल टिपला, त्यामुळे त्यांचा खेळ लवकर संपला. मात्र बाकीच्या खेळाडूंनी चांगलं काम केलं. 58 धावांपर्यंत त्यांचा धावफलक नेऊन ठेवला. तर 59 धावांचं टार्गेट आता वार्ड क्रमांक 2 घेऊन मैदानामध्ये उतरल्यानंतर विशाल धारक बघायचे आता सागर कामठे समोर कशा पद्धतीनं सामना करेल, कारण ही लढत बरोबरीची आहे. आणि पाहता पाहता पहिल्या क्रमांकाचं षटक सागर कामठेचं संपलं सुद्धा. एक षटकाचा खेळ संपतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकेरी अंकामध्ये 5 धावा वार्ड क्रमांक 2 संघ आपण पाहतो इथे पूर्ण करीत आहे. की तुम्ही मी कालही सांगितलं की ह्या क्रीडा, विविध प्रकारचे खेळ हे एक मानवाच्या जीवन प्रकारचे एक अविभाज्य अंग आहेत. पुरातन काळापासून ऑलिम्पिक्स, रथस्पर्धा, कुस्ती, तलवार युद्ध, धावणं आणि या क्रीडा प्रकारच्या स्पर्धा मानवी इतिहासाला खऱ्या अर्थानं ज्ञान देत आलेल्या आहेत. गेल्या 5-6 शतकामध्ये जगाची विभागणी वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये झाली. त्यातूनच देशी आणि परदेशी क्रीडा प्रकार अस्तित्वात आले. पर्यटन वाढलं आणि त्याचबरोबर या खेळांची देवाणघेवाण सुरू झाली. शतकभरात फुटबॉल, हॉकी, टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन याचा प्रसार ह्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये झाला. आणि मी सांगितलं काल की ज्या ज्या देशांवरती ब्रिटिशांनी राज्य केले त्या देशामध्ये हा क्रिकेटचा खेळ खेळला जातो. हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये खूप जास्त उंच होता. हा चेंडू क्षेत्ररक्षक थांबवते. हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये
आणि या चेंडूवरती धावा मिळतील फक्त त्या म्हणजे 2. आणि हा 2 धावेने धावफलक पुढे सरकेल वार्ड क्रमांक 2 चा, की जी ज्या ज्या देशांवरती ब्रिटिशांनी राज्य केले त्या देशांमध्ये क्रिकेटचा खेळ आपण पाहतो, खेळला जातो. कारण पहा, ब्रिटिशांनी आपलं साम्राज्य 5ही खंडामध्ये विस्तारलं होतं. साम्राज्य समवेत आपल्या चालरीती, शिष्टाचार, वेश, खाद्य प्रकारचाही त्यांनी प्रसार केला. आणि त्यामुळे आपण पाहिलं तर मागील काळामध्ये बऱ्याच वर्षापूर्वी की ह्या खेळानं, क्रिकेट खेळानं खूप जास्त लोकप्रियता कमवली. आणि तो आता क्रिकेटचा खेळ हा प्रत्येक गावामध्ये खेळतोय, खेळला जातोय. गल्लीपासून सुरू झालेलं हे क्रिकेट आता अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन पोहोचलेलं आहे. SPL 2020 फक्त 3 दिवसांची ही स्पर्धा आनंद देणारी आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या स्पर्धेचं झालेलं आयोजन आणि नियोजन तुम्ही बघितलं. विशाल धारक हा फटका खेळतोय डीप फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षक होता तिथे, मात्र हा चेंडू तो थांबवत नाही. हा चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा आणि ह्या 4 धाव्याने धावपलीकडे आपण जाऊ. 12 धावा धावपलीकडे आहेत. आता वार्ड क्रमांक 2 तुम्ही बघितला तर सचिनदादा मचाले यांच्या मालकीचा हा वार्ड क्रमांक 2 आहे. आणि वार्ड क्रमांक 5 चे संघ मालक स्वतः जय मल्हार मित्र मंडळाकडे त्या संघाची संघ मालकी त्यांनी ठेवलेली आहे. आता हे सगळे संघ मालक तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतील. कॅल्क्युलेशन आपण बघू. शेवटचे 24 चेंडू शिल्लक राहतील आणि 24 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 47 धावींची गरज बघा इथून पुढे आहे. 24 चेंडू आणि 47 धावांचं समीकरण मैदानामध्ये. बंटी यादव अजूनही खेळतोय. विशाल धारकची सोबत त्याला मिळालेली आहे. पहिल्या विकेटसाठी एक खूप चांगली पार्टनरशिप तुम्हाला या 2 खेळाडूंमध्ये बघायला मिळते. तर आता बघायचं ही पार्टनरशिप सामना संपून माघारी जाणार आहे का? कारण सागर कामटेचं हे दुसरं षटक आहे. इथे त्याचा स्पेल संपतोय मधलं पहिलं षटक त्याने टाकलं होतं आणि पुन्हा तो तिसरं षटक टाकण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत हा चेंडू जमिनीवरती लँड होऊन एक टप्पा डिक्लेरेशन एरियामध्ये जातोय आणि तिथे 2 धावा मिळतील. आज तुम्ही पहा की सामने महत्वाचे आहेत, त्यामुळे प्रत्येक संघ हा सामना जिंकण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. आता कोण जिंकणार आहे हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. मात्र क्रिकेट जिंकलं जाईल यामध्ये कोणतीही शंका नाही. विशाल धारक बंटी यादव डान्सिंग डाऊन दी विकेट. हा चेंडू बंटी यादवचा हा तडाखा डीप फाईन लेग. हा सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. खणखणीत चौकार. पहा या चौकाराच्या सहाय्याने समीकरण पालटलंय. 22 चेंडू सामन्यामध्ये शिल्लक राहतील आणि 22 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 41 धाव्यांची गरज आता इथून पुढे मैदानामध्ये असणार आहे. हो, यावेळेस पहा बंटी यादव पुन्हा एकदा एक पुढे सरसावत एक मोठा फटका खेळण्याचा हा प्रयत्न. मात्र यावेळेस पहा सागर कामटे कुठेतरी यशस्वी ठरला. पुन्हा एक थोडासा उसळ घेणारा चेंडू. बंटी यादव पुन्हा आडव्या बॅटनं हा फटका खेळतोय. तोच क्षेत्र त्यानं निवडलं, स्क्वेअर लेग आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. पहा प्रत्येक चौकाराच्या साहाय्याने आता कॅल्क्युलेशनमध्ये होणारे बदल तुम्हाला बघायला मिळतील. आधी 41 धावांची गरज होती, आता 20 चेंडू शिल्लक राहतील आणि फक्त 20 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आता इथून पुढे वार्ड क्रमांक 2 साठी असणार आहे. 20 चेंडू आणि 37 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी पहा मैदानामध्ये. पहा यावेळेस बंटी यादव डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक समोर आहे आणि एक सोफा लॉलीपॉप झाली ते तो टिपतोय आणि पहिला धक्का बंटी यादव कोसळतोय. वार्ड क्रमांक 2. पहिला धक्का बंटी यादव. पहा इथे बऱ्याच वेळ पार्टनरशिप रंगली होती ही पहा पहिल्या विकेटसाठी. आणि पहा सागर कामठेने तिथे आपल्या संघाला विकेट मिळवून दिली, कारण हा संघाचा मेन गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे विकेट अपेक्षित आहे. संघनायकाला संघ पहा बाळासरांना. आणि ती जी विकेटची पहा विकेट गरजेची होती ती पहा सागर कामठेने इथे विकेट त्याला मिळाली. आणि आता बंटी यादवची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानामध्ये पदार्पण करेल. प्रशांत. पहा हा खेळाडू, हा सुद्धा खेळाडू खूप जास्त ताकदवान फटके खेळतो. सगळे पहा फटके त्याच्याकडे आहेत. आणि पहा यावेळेस बंटी यादव बाद झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे पाहता पाहता विशाल धारकला सुद्धा इथे थांबावं लागतंय. कॉट बिहाइंडचा शिकार. धक्का क्रमांक 3, वार्ड क्रमांक 2.
इक्वेशन आपण पाहू. 18 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 37 धावांची गरज इथून पुढे आहे. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज असताना बघायचे आता हा सामना इथून पुढे कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण विशाल धारक, बंटी यादव या ज्यावेळेस खेळत होते सामना सहसोपा वाटत होता, मात्र सागर कामठेनं 2 चेंडूवरती लागोपाठ 2 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला आणि आता 2 नवीन कोरे खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतील ज्यांनी आतापर्यंत एकही चेंडू खेळलेला नाही. आता 18 चेंडू त्यांच्या समोर आहेत. 18 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे आणि ही गरज त्यांना लक्षात घेणं फार गरजेचं आहे. सतरा चेंडू आणि 37 धावांचं समीकरण आता इथे आपल्याला पाहायला मिळतंय धावपलकीवरती. नवीन कोरे खेळाडू 2 मैदानामध्ये आता तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत की आता जे सेट दोन्ही खेळाडू होते विशाल धारक आणि बंटी यादव बाद झाल्यानंतर थोडीशी परिस्थिती खालवलेली तुम्हाला बघायला मिळेल आणि अशा परिस्थितीमध्ये आता ह्या 2 खेळाडूंवरती जबाबदारी येऊन ठेपलेली आहे आणि बघायचं आता ही जबाबदारी कशा पद्धतीनं हा संघ इथून पुढे आपण पाहतो आपल्या खेळाडू इथून पुढे कशा पद्धतीने ही जबाबदारी सांभाळणार आहेत. कारण आता बरेचसे धावफलक अजूनही बनवण्याचा शिल्लक आहे. एक चांगल्या गोलंदाजांचा वापर आता इथे वार्ड क्रमांक 5 वापरायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. चोवीस धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे सुद्धा एक फोडा फटका खेळण्याचा हा प्रयत्न. षटक क्रमांक संपतोय. 4 क्रमांकाचं 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावपलीवरती आपण जाऊ. 25 धावा धावपलीवरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी आपण पहा इथून पुढे गरजेच्या ज्या धावा आहेत 12 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण आपण पाहतो मैदानामध्ये येऊन ठेपलेलं आहे. 12 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण असताना बघायचं आता इथून पुढचा खेळ. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज तयार आहे. प्रथमेश 12 चेंडू 34 धावा. वार्ड क्रमांक 2 आतापर्यंत एकही सामना न हरलेला हा संघ आता मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी स्ट्रगल करायला त्यांना सुरुवात झालेली आहे. एक संघर्षाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. वार्ड क्रमांक 5 समोर उभा आहे आणि पहा पहिला चेंडू यावेळेस रिव्हर्सचा हा प्रयत्न फटका खेळण्याचा, पण हा चेंडू बॅटवरती येत नाही. 11 चेंडू आणि 34 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटचे आतलेकडे घेणारा हा चेंडू 2 धावा आपण पाहतो आता इथे या चेंडूवरती मिळतील. आपण जाऊ धावपलकीवरती. या 2 धावा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन पालटलं जाईल. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूमध्ये 10 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण तुम्हाला इथे पाहायला मिळेल. पॉइंट सागर कामटे समोर आहे. एक सिंगल आपण पाहतोय अर्थात इथे मिळेल. याने एका सिंगलवरती समाधान सुद्धा मानतायत वार्ड क्रमांक 2 चे हे 2 खेळाडू. एका धाबेने एका चेंडूने अगदी सामना आता जवळ येतोय. 9 चेंडू आणि 31 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे वार्ड क्रमांक 2 साठी असणार आहे. 9 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय.
हा चेंडू यावेळेस सरळ बॅटनं फटका खेळला होता. धावबादची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट सुद्धा इथे. आणि अजून एक धक्का क्रमांक 3 हा वार्ड क्रमांक 2 साठी असेल. आता नवीन खेळाडू मैदानामध्ये खेळण्यासाठी येतोय तो संघाचा संघनायक, ज्यानं जबाबदारी आतापर्यंत चांगली निभावली, ज्याच्या नेतृत्वाखाली वार्ड क्रमांक 2 प्रत्येक सामना जिंकत आला. आणि तोच संघनायक आता मैदानाच्या आतमध्ये. आता संघाला गरज आहे, एक थोडासा संकटामध्ये संघ सापडलाय आणि या संकटातून संकटाच्या बाहेर काढणार एक संकट मोचनाची गरज वार्ड क्रमांक 2 ला आहे. आणि त्याची गरज आता ती गरज मला वाटतं आकाशला भरून काढावी लागणार आहे. पहा यावेळेस डीप फाईन लेग मध्ये हा चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, 4 रन. भारत टॉस जिंकून वार्ड क्रमांक 2 न प्रथम फलंदाजी करण्याचा डिसिजन आपण पाहतो इथे घेतलेला आहे. तर 3 नंबर फिल्डिंग लावा. हा कॅल्क्युलेशन 6 चेंडू आणि 27 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पाहायचं आता या येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये होणारी करामत कशी असणार आहे. अगदी जवळ आलेला हा सामना. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओंकार खेडेकर. तर साईडला आपण समोर त्याच्या समोरासमोर पाहू संघाचा संघनायक वार्ड क्रमांक 2 आकाश. फुल टॉस चेंडू आणि समोर सागर कामठेने टिपलेला एक सोपा जाईल आणि संघाचा संघनायक बाद. 5 चेंडू आणि 27 धावांची सामना जिंकण्यासाठी हे समीकरण आपल्या समोर आहे. संघाचा संघनायक गरज होती, मात्र इथे आपण पाहतो संघाचा संघनायक सुद्धा कोसळतोय आणि वार्ड क्रमांक 2 च्या अडचणी मात्र आता इथे वाढताना तुम्हाला बघायला मिळतील. वार्ड क्रमांक 3 अविनाश आंबले आणि टीम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचंय. यानंतर वार्ड क्रमांक 2 फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल. तर वार्ड क्रमांक 2 वार्ड क्रमांक 3 या दोन वार्डची लढत यानंतर मैदानामध्ये आपण सगळेजण बघणार आहोत. आदित्य स्ट्राईक एंडला बऱ्याच वेळानंतर आदित्यला फलंदाजी मिळालेली आहे. आधी तो फक्त गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये होता, त्याला फलंदाजीची जास्त वेळ आली नव्हती कारण बाकीच्या खेळाडूंनी सामने जिंकले होते आतापर्यंतच्या. विशाल धारक, आकाश सारख्या खेळाडूंनी, प्रकाश सारख्या खेळाडू ओपनिंग करत होता. मात्र आज साराशी परिस्थिती बिकट झाली. बऱ्याचशा विकेट संघाच्या गेल्या कारणाने आदित्यला सुद्धा आज खेळावं लागतंय. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा मेन पंच तुषार मेटे सरांचा इथे आपल्याला पाहायला मिळेल. खोलवर पद्धतीचा हा चेंडू स्क्वेअर लेग पंचांना पार करत हा चेंडू जाईल तिथे पाठीमागे आणि या चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओव्हर थ्रो एक चुकीचा आहे आणि इथे कदाचित 2 धाव मिळाल्या असत्या. तिथे समोरचा संघ बऱ्याचशा धाव पळून घेतोय. आदित्यने घरटं सोडलं होतं, मात्र पुन्हा आपल्या घरट्यामध्ये जाऊन थांबतोय. या चेंडूवरती आपण धाव बघू किती आहेत. फलंदाज सुद्धा बाद होईल. यावेळेस कोलर पद्धतीचा हा चेंडू, या चेंडूवरती धाव घेत नाही कारण वार्ड क्रमांक 2 हा 1 क्रमांकावरती आतापर्यंत सगळ्यात जास्त स्ट्रॉंग नेट रन रेट जर कोणाचा असेल तर ते वार्ड क्रमांक 2 चा आहे. आदित्य मिड विकेट हा चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा मिळतील. 4 धावेने धावपलीवरती मी जाईल. 41 धावा धावपलीवरती